तर पहा मित्रांनो, आज बनवायचे माशांची रस्सा रेसिपी। तर मित्रांनो, हे आम्ही खडशी मासे घेतलेले आहेत आणि या खडशी माशांची आज आम्हाला रस्सा रेसिपी बनवायची आहे। तर मस्तपैकी आज रस्सा बनवायचा आहे या माशांचा। तर मित्रांनो, ही रेसिपी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आज मस्तपैकी अशी तरीवाली रेसिपी बनवणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात। हे घेतलेलं आहे धना आणि तमालपत्र। तर हे मित्रांनो, आता आधी आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर तव्यावरती आम्ही आता आधी तळून घेणार आहोत। तर आता त्यावरती लगेच तेल टाकायचं आहे। तर हे थोडा वेळ आपल्याला तळून घ्यायचं आहे। धने आणि तमालपत्र तळून झालेले आहे। तर आता काढून घेऊ। तर पास आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता खोबरं जाळून घ्यायचं आहे। तर एवढा आम्ही खोबरं घेतलेलं आहे। तर हे खोबरं आम्ही आता जाळामध्ये जाळून घेणार आहोत। आपल्याला कालवण हे काळं बनवायचं आहे, त्यामुळे आम्ही खोबरं जाळून घेणार आहोत। तर हे पूर्ण आपल्याला काळं करायचं आहे। तर मित्रांनो, आपली वाटी ही जाळून झालेली आहे। पहा, अशी आपल्याला वाटी जाळून घ्यायची आहे। तर सगळी वाटी आपली जाळून झालेली आहे। पहा, अशा प्रकारे मित्रांनो वाटी जाळून घ्यायचे, म्हणजे आपलं कालवण हे काळं होईल। तर आता हे थोडा वेळ असंच गार होऊ द्यायचं आहे। आणि मित्रांनो, गार झाल्यानंतर आपल्याला मिरची वाटून तयार करायची आहे याची। आमचे मसाले तळून झालेले आहेत आणि आता लगेच येथे आम्ही मासे बारीक कापून घेणार आहोत। तर पहा, असे आपल्याला पीस बनवायचे आहे लहान। तर मित्रांनो, असे पीस बनवून झाल्यानंतर आपल्याला आता कालवण शिजायला टाकायचं आहे। तर मिरची तयार करायची आपल्याला मिक्सरमध्ये। मित्रांनो, आपण जर लहान मासे असतील तर आपण तसे कालवण बनवू शकतो, पीस न बनवता। तर पहा, आपण आता सगळे असेच मासे कापून घेऊ। तर आता मासे कापून झालेले आहेत आणि आता पातेल्यामध्ये आम्ही धुवून घेणार आहोत। तर मित्रांनो, मासे कापल्यानंतर एक वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर सगळे मासे कापून झालेले आहेत। तर हे आता पाण्याने चांगले धुवून घेऊ आपण। आणि मित्रांनो, धुवून झाल्यानंतर आपल्याला लगेच शिजत टाकायचे आहेत। तर असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर आता हे धुवल्यानंतर आपण पुन्हा प्लेटमध्ये काढून घेऊ। तर मिरची तयार करून झालेली आहे। मित्रांनो, ही मिरची आम्ही मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे। यामध्ये मित्रांनो मीठ मिरची सगळं टाकलेलं आहे आणि आपण तळलेले धने आणि खोबरे यामध्ये बारीक करून घेतलेले आहे। तर आता लगेच येते चुलीवरती आम्ही शिजायला टाकणार आहोत। तर आज कढईमध्ये आम्ही कालवण बनवणार आहोत। तर यामध्ये आता आधी तेल टाकून घेणार आहोत। तर यामध्ये 1.5 चमचा आम्ही तेल टाकलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला आता लगेच मसाले टाकायचे आहेत। तर हा घेतलेला आहे संडे मसाला। तर 1 चमचा संडे मसाला टाकायचा आहे। तर मित्रांनो, 1 चमचा आम्ही संडे मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये अजून कांदा लसूण मसाला पण 1 चमचा टाकायचा आहे। आणि आता हे मसाले थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत। तर आता मसाले तळून झालेले आहेत आणि आता आधी आपण मासे टाकू। आणि आता हे चांगले हलवून घेऊ थोडा वेळ।
तर यामध्ये आता मित्रांनो टाकायचे हळद पावडर. तर 1 चमचा हळद पावडर टाकायचे आहे. तर 4 ते 5 मिनिटं आपल्याला असं शेत तळून घ्यायचे आहेत. तर तेलामध्येच आपल्याला 4 ते 5 मिनिटं तळून घ्यायचे आहेत मासे. तर आता 4 ते 5 मिनिटं मासे तळून झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता तयार केलेली मिरची टाकून देऊ. तर यामध्ये आपल्याला आता शिजण्यासाठी बरंच पाणी लागेल. तर मित्रांनो एवढं पाणी टाकलेलं आहे शिजायला. तर आपण आता शिजवून घेऊ. तर पहा आता कालवणाला उकळी आलेली आहे. तर खूप छान मित्रांनो आज आपली माशाचा रस्सा रेसिपी होणार आहे. तर पहा तरी सुद्धा खूप छान आलेले आहे. तर आता बराच वेळ झालेला आहे आणि कालवण आता शिजून तयार झालेला आहे. तर पहा आपला रस्सा संपलेला आहे, म्हणजे रस्सा आटलेला आहे पूर्ण. तर बराच वेळ शिजून झालेला आहे आणि आता हे कालवण आम्ही उतरून ठेवणार आहोत, कारण आता शिजून तयार झालेलं आहे. तर मित्रांनो आता आपण कालवण उतरवून घेऊ. तर आता शिजून तयार झालेलं आहे. तर बघू शकता खूप छान असा आज माशांचा रस्सा तयार झालेला आहे. तर एकदम मस्त झालेलं आहे मित्रांनो. तरी सुद्धा खूप छान आलेले आहे. तर बराच वेळ झाल्यानंतर तर खूप छान मित्रांनो अशा प्रकारे आपण माशांचं कालवण बनवू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे एका मस्तपैकी रेसिपी व्हिडिओमध्ये.